jungle. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कामेरे पेटून उठले. भैरवनाथ यात्रेच्या बगाडावर निषेधाचे बॅनर लावत घातले साकडे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार असल्याच्या भीतीने सांगली जिल्ह्यातील कामेरे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या महामार्गाला विरोध दर्शनासाठी कामेरीच्या ग्रामस्थांनी ऐतिहासिक अशा भैरवनाथ यात्रेचे औचित्य साधत अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. यात्रेच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र असलेल्या बगाडावर निषेधाचे बॅनर लावून आणि ग्रामदैवत भैरवनाथला साकडे घालून या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला. कामेरी तालुका बाबा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात भैरवनाथ यात्रा साजरी केली जाते. मात्र यंदा या आनंदाच्या वातावरणात शक्तीपीठ महामार्गाची सावट पाहायला मिळाली. शासनाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग कामेरीच्या शेतातून जात असल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत यात्रेच्या वेळी बगाड फिरवताना त्याच्यावर महामार्गाच्या विरोधातील बॅनर लावले. बगाडाच्या मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले की आमच्यावर आलेले हे महामार्गाचे संकट कायमचे टळू दे आणि आमच्या जमिनी वाचवू देत. श्रद्धेच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्याची ही पद्धत संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. शक्तीपीठ महामार्गाचे अलाइनमेंट बदलण्यात यावे किंवा तो रद्द करावा. सुपीक आणि बागायती जमिनी महामार्गात जाऊ देऊ नयेत. सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून सक्तीने भूसंपादन करू नये. आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करून ही शेती फुलवली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली आमचा घास हिरावून घेतला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज देवाला साकडे घातले आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू असा कामेरी ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.